संत वीरांची भूमी, माझ्या मराठवाड्याची भोळी भाबडी मानस, लई पुण्यवान माती. अशी ही पुण्यवान माती जिथं संत महंत महामानव समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. ही भूमी सारस्वतांची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे, तसंच ही भूमी कलावंतांची भूमी आहे. हे सगळं सांगण्याचं औचित्य असं आहे की अतिशय मनस्वी असा कलावंत, ज्यांची मला खूप आतुरतेनं भेटण्याची ओढ होती, त्यांची भेट मला माझ्या गावामध्ये, आता माझं गाव कोणतं, माझं गाव आनंदगाव, तालुका केज, जिल्हा बीड, पण जिथं जिथं माझं बालपण हुंदडलेलं आहे, बागडलेलं आहे, ते माझं गाव आहे. सगळी गावं माझी आहेत. सध्या आपण आहोत खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या गावामध्ये, जे माझ्या आत्याचं गाव आहे. कित्येकदा म्हणण्यापेक्षा 1980 पासून 5-6 वर्षाचा होतो तेव्हापासून दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी असो की दिवाळीची सुट्टी, हमखास आत्याच्या गावाला यायचो आणि मनसोक्त सुट्ट्यांचा आनंद घ्यायचो. आणि मग वेगवेगळी चित्रं मी बघायचो, निरखायचो. कोण चित्र काढते, कसं काढते ते बघायचो. माझी जी काही चित्रकला किंवा जी माझी पेंटिंग बऱ्यापैकी आहे, खूप चांगला प्रभाव एका मनस्वी कलावंताचा माझ्या व्यक्तिमत्वावर त्यावेळेस पडलेला आहे. त्यांनाही आपण भेटणार आहोत. आणि हे मंदिर जे आहे रोकडेश्वरी मंदिर, जिथं अतिशय कमी खर्चामध्ये इथं सामाजिक कार्य होतं, शुभ कार्य इथं होत असतं. भेटूया आपण का? या, नमस्कार. या या. हेच ते आहेत अतिशय मनस्वी कलावंत. मनस्वी कलावंत शब्द यासाठीच उपयोगात आणलेला आहे कारण अतिशय मन मोकळं असं हे व्यक्तिमत्व, रांगडं मराठमोळं असं व्यक्तिमत्व आहे. यांच्याकडे बघितलं की मला माझं सगळं बालपण हे मला आठवू लागलेलं आहे. सध्या यांचं वय 62 वर्ष आहे. नाव आहे सुरेश शेळके. नमस्कार सर. आता यांची चित्रकला आपण प्रत्यक्ष बघणार आहोतच. चित्र बघत बघत त्यांना आपण जे विचारायचं आहे ते आपण विचारूया. यास चित्र सर्व तुम्ही काढलेले आहे. तुम्हाला चित्रकलेची आवड निर्माण केव्हा झाली? साधारणतः चित्रकलेची आवड ही मला बालपणी मिळाल्यासारखंच आहे. अच्छा. हां. 7-4 मला ह्या चित्रकलेचा छंद आहे. अच्छा. आणि तसंच व्हेकल, मोटरसायकल, पण ते कसं दुरुस्त करायचं, ते चालतं कसं, ते पंख हवा नसताना सुद्धा ते कसं जातं लांबून दूर दूर, ते त्याचा पण मला छंद कुतूहल होतं. त्यामुळे तुम्ही गॅरेज मेकॅनिकल झाला. हो. तुमचा तो व्यवसाय पण आहे. तुम्ही ही चित्रकला स्वयंचा गुरु केला चांगला, स्वतः तुम्ही स्वतःला गुरु केला आहे. हो. आणखी त्यावेळेस तुम्ही असे पेंटर होते का, चित्रकार ज्यांचं तुम्ही पेंटिंग बघत होता खामसवाडीमध्ये? हो. हे आमची इथं एक हरिभाऊ कोकणे म्हणून आहे. अच्छा. हां. आणि मला कवडे गुरुजी म्हणून वर्ग शिक्षक होते. कोणते? कवडे गुरुजी. कवडे गुरुजी. अच्छा. हां हां. या असे. आणि कवडे गुरुजींनी पण मला खूप मार्गदर्शन दिलं. अच्छा. तुमचं शिक्षण इथंच झालं? होईलच. कितीपर्यंत झालं शिक्षण? मॅट्रिक. बरं. तुम्ही चित्र जे आहेत ते बघून बघून शिकलात? हो. त्यावेळेस रंग कोणते होते? त्यावेळेस पोस्टर पेंट पाण्यात काढायचे. हां हां. जलरंग होते. आणि पेन्सिलनं स्केच करून काढत होतो. पहिल्या रंगसुद्धा नव्हते. हां हां. स्केचनं छंद फार जोपासला त्या स्केचनं काढून. हां हां. मग पोस्टर पेंट घ्यायची, पाण्यात काढायचं. बरोबर. पाण्यामध्ये काढून छोटासा कापसाचा ब्रश करायचा. हां हां. आणि त्या ब्रशनं पेंटिंग करायचं. तुमच्यासुद्धा पिढीने केलं, त्याच्या आधीच्या पिढीने सुद्धा काय केलेलं आहे की गेरू म्हणजे काव, तो एक रंग व्हायचा. चुना म्हणजे पांढरा, तो एक रंग व्हायचा. बुक्का, त्याचा रंग काळा, तो रंग व्हायचा. नीळ, तो निळा रंग व्हायचा. हळद, रंग पिवळा व्हायचा. असे हर तऱ्हेचे प्राकृतिक रंगसुद्धा त्यावेळेस लोकांनी वापरून ही कला ही जोपासलेली आहे. विशिष्ट अशा कुठल्या देवी देवतांची चित्र तुम्हाला त्या काळामध्ये भावली, ते काढाविषयी वाटलं, काय सांगता येईल त्यामुळे? त्यावेळेस देवी देवतांपेक्षा चित्र मला फार आवडायची. म्हणजे
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अच्छा, स्वामी विवेकानंद, महामानवांची महामानवांची देवतांपेक्षा मी त्यांनाच देवता मानतो. बरोबर. आणि वास्तव नंतर देवतांची मी काढू लागलो. बरोबर. जास्त करून तर महामानवांचीच चित्र काढू वाटायचे मला. आत्ताच आम्ही बघितलं म्हणजे काय आपण मुलाचं पुन्हा घेऊन म्हणले माझं देवदर्शन राहिलं म्हणलं काय 2 घागरीत पाणी त्यांनी आणलं आणि 2 झाडांना पाणी घातलं म्हणजे हे देवदर्शन आहे. आणि ते सांगितलं पाहिजे की दसऱ्याच्या वेळेला तर फार मोठा महोत्सव असतो, त्यावेळेस खूप कचरा होतो, म्हणजे चालता येत नाही, खूप कचरा असा असतो. पहाटे हे आणि यांचे मित्र जे भेटतील ते मित्र पहाटेपासून पूर्ण ग्राम स्वच्छता यांची चालू आहे. दरवर्षी हे चालू आहे. गोरगरिबांना मदत करणं असेल, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं असेल, हे कार्य त्यांचं चालू आहे. बघूया आता चित्र पहा आपल्यापुढे साक्षात होऊ लागलेलं आहे. म्हणजे कुठलंही असं आपण त्याला म्हणून तांत्रिक असं प्रशिक्षण कुठलंही चित्रकलेचं न घेता उपयोग ते प्रसन्न दृश्य साकार करणं साठी गोष्ट नाही. पुढे हे चित्र आपण बघत आहोत. तुम्ही सांगा आपण बोला चित्राबद्दल. श्रीराम प्रभू रामचंद्र वनवासामध्ये एक मुद्रा लागली म्हणून एका ठिकाणी पोहोचले आणि सीतामय्या त्याची सेवा करते. अच्छा. आणि प्रभू रामचंद्राची सेवा म्हणून लक्ष्मणजी त्यांचं पहारा देखरेख करतायत. बरोबर आहे. ते कल्पना करून झालेलं आहे चित्र. बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे लक्ष्मण जे आहेत आपल्या वहिनीकडे त्याच्या चेहऱ्याकडे तरी कधीच बघितलेलं नाही. जेव्हा ते बरोबर आहे. तो प्रसंग आहे. हा प्रसंग ते जगणारे म्हणून आहे. संत जगनाडे महाराज. जगणारे महाराज ते तुकोबांची गाथा ज्यांनी लिहिलेली आहे ते जगणारे खूप चांगलं केलं. ते चित्र श्रीकृष्ण आणि राधा. म्हणजे लहानपणी आम्ही थामसवाडीमध्ये हे चित्र यांना काढताना प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तो प्रभाव आमच्यावर आहे. भालदार चौकदार, आता कित्येक वाडे तयार होते, त्या वाड्यामध्ये दाराशी भालदार चौकदार असायचे, अतिशय रुबाबदार. आणि तसंच रुबाबदार व्यक्तिमत्व यांचंही होतं आणि आजही आहे. हे नरसिंह हिरण्यकशिपू शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे कित्येक चित्र आपण बघितलेले आहेत. परंतु अतिशय बारकाईनं आपण जर बघितलं चेअर आहे म्हणजे प्रत्यक्षात तो काळ आपल्या पुढं आठवतोय असं हे आहे. आणखीन चित्र इथं आपल्या बरीच इथं बघता येतील. हे आहे रोकडेश्वरी मंदिर. मूर्तिस्थापन तयार केली. तुम्ही तयार केली ही मूर्ती? ही हो, पण तिने शेंदूर लावल्या लोकांनी त्याला. ते कालीमाता. कालीमाता. देवस्थानाचा उपयोग हा सामाजिक कार्यासाठी करता येतो. अगदी म्हणजे तसं 5 ते 7 हजारापर्यंत फक्त रक्कम घेणे, कुणाचंही कुठल्या जाती धर्मातील व्यक्ती असो, त्यांच्यातील लग्न कार्य असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, तो इथं होतो. सामाजिक जाणीवेतून कार्य व्हावं असा प्रयत्न हा प्रत्येक देवस्थानाने केला पाहिजे, जो इथं होतो आहे. आता इथं लहानपणी मी खेळलो, बागडलो, तर सगळं आम्हाला आठवतं. आम्ही करत आहोत. हे चित्रही यांनीच काढलेलं आहे. हे आपण काढले. हे चित्र काढणं चालू आहे.
आता हे चित्र बघता बघता एक सांगावं असं वाटतंय मला की रांगोळीचे सुद्धा कार्यक्रम म्हणता येत नाही, कारण त्यांना आवडलं की ती गोष्ट करतात, वेळ त्यासाठी काढतात. मोठ्या मोठ्या रांगोळ्या, ते शिवरायांच्या असतील, जिजामातांच्या असतील, आणखी कोणाकोणाच्या रांगोळ्या त्यांना काढता येतील त्या रांगोळ्या त्यांनी काढलेल्या आहेत. शैक्षणिकसुद्धा त्यांनी काही असे प्रसंगचित्र हे रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी साकार केलेले आहेत. त्याबद्दल बोलावं. पण रांगोळीचं तुम्ही जी कला आहे तुम्ही केव्हा सुरू केली? रांगोळीचा पण छंद चित्रकलेपासून असं आहे का? छंद म्हणूनच करतो. बरं बरं बरं. म्हणजे त्या आवडीपुढं काय म्हणजे जे जोपर्यंत रांगोळी काढतो ना, चित्र काढतो तोपर्यंत भूक आता बिलकुल लागत नाही. एवढा चांगले शेतकरी आहात तुम्ही. शेतीचा व्यवसाय त्यांचा आहे, वेगवेगळे प्रयोग शेती त्यांचे चालू आहेत. चांगले असे ते मेकॅनिकल आहेत, उत्कृष्ट चित्रकार आहेत, रांगोळीकार आहेत. पण मला एवढं सांगायचं की तुमची कला अधिकाधिक लोकांपर्यंत जावं, त्याचा आनंद अधिकाधिक लोकांना मिळावा, यासाठी तुम्हाला विनंती करतो आहे. तुमचा फोन नंबर लोकांना द्यायचा का नको? वाटत नाही, काही हरकत नाही आहे. बघा, इतकं म्हणजे हा मनाचा मोठेपणा आहे का त्याला वेळ पण त्याला देता आला पाहिजे. पण आपण सहज होत आहे, चित्र आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण चित्र सगळे बघणार आहात आणि याचा आपण आनंद घेत राहू. आणि असे जे कोणी कलावंत आपल्या भागामध्ये असतील, आपल्या गावामध्ये असतील, ते आपण सगळ्यासमोर आणण्याचं माध्यम हे सोशल मीडिया आहे. खूप चांगली अशी प्रसिद्धी या चांगल्या माध्यमातून देता येते. हे नकोच म्हणत होते, पण म्हटलं हे करायचं आहे आपल्याला. का हे सगळं आपल्याला पुढच्या पिढ्यांना सांगायचं आहे. खूप चांगलं वाटलं आपल्याला भेटलो, खूप वर्षांची भेट झाली. आपल्याला शुभेच्छा सगळ्यांना. ओके.